तर नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. तर आज मी तुम्हाला दाखवेलच, आम्ही तिकडे खूप मज्जा करणार आहोत, सगळे परत एकत्र मिळणार आहोत. मंडळींनो बघा, मिनी अपना बाजार म्हणून एक शॉप आहे दिवाळे या गावामध्ये. तुम्ही बघू शकता आहे तुपाचे वाजे आहेत. चालू असेल ना, चालूच असतं ना, ते कंटिन्यू चालू असतं ना. हे बघा मंडळींनो, आम्हाला इथेच जायचंय. आता आम्ही इथे एंट्री करतो, दाखवते मी तुम्हाला. खूप छान छान वस्तू आहे. कधी तुम्ही आलात तर या ह्या साईडला शॉपिंग करायला. कमी बजेटमध्ये चांगल्या वस्तू मिळतात इथे. बघा, हे बघा लिहिलंच आहे, आमच्या इथे घरगुती सामान होलसेल भावात मिळेल. बघा, दिसलं तुम्हाला? तर हे बघा, आम्ही चाललोय. आज संडे तर गर्दी आहे की नाही माहित नाही. तर हे बघा मंडळींनो, भरपूर वस्तू मिळतात इकडे, घरगुती सामान वगैरे भरपूर मिळतं. तुम्हाला दाखवतेच मी ब्लॉगमध्ये, माझ्या कंटिन्यू राहा, दाखवते. एवढं मला माहिती, सगळं लेडीजचं सामान आपल्याला आहे ना, आपण घेतो मध्ये. दोन तरी घेते. काय ते ग्लास आहे चांगले.
आणि क्वालिटी पण खूप चांगली आहे टॉवेलची. बघा ना मस्त आहे ना आणि किती मोठा आहे हेवी टॉवेल. हेवी पण आहे आणि मोठा पण आहे टॉवेल. प्लस मोठे टॉवेल आहे. जम्बो साईज आहे, किंग साईज आहे. ब्लँकेट पण आहेत का? हो थांबा मी आली आहे. स्टीलचं आहे का? हा स्टील आहे. स्टील आहे. मस्त ना. जास्त पाहुणे घरी आले ना की मग त्यासाठी हा यूज होणार. खूप मोठा आहे. खूपच मोठा आहे म्हणजे खूप मोठी साईज आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये साईज पण आहेत. लहान साईज पासून मोठी साईज पण आहे. मस्त आहे ना. छान आहे. मसाला वगैरे ठेवायला किंवा कोणी रांगोळी वगैरे पण ठेवते यामध्ये. खूप चांगले डबे आहेत. प्लॅस्टिक पण चांगलं आहे, क्वालिटी चांगली आहे. ते सगळं वजनावरही आहे. तर वेट ज्यादा पैसा देना पड़ेगा ना फिर। कुकर वगैरे पण आहे. कुकर 5 लिटरचा असेल ना. हा 5 लिटरचा कुकर आहे हा. तर हे बघा बॉटल्स थर्मासच्या पण नावाला पण आहे. सेलो कंपनी. यामध्ये गरम आणि थंड पाणी जास्त वेळ राहू शकतं. इकडे बॉटल्स आहेत. इकडे कंटेनर आहेत छोटे छोटे. हे डबे ना मोठे 5 लिटरचा असेल ना हा. 5 kgचा. 5 kgचा हा डब्बा आहे. आणि बघा हे डस्टबिन किती मोठा डस्टबिन. आणि डोअरमॅट आहे. ॲक्च्युली मला एक घ्यायचं आहे. आपले ते जरा खराब झालं ना. आणि हे ना मांडर आहे नाही. हा ही मांडणी आहे स्टीलची. किती काही आहे वजन. अच्छा एक सांगायचं राहिलं इथे ना सगळं वजनावरती आहे. म्हणजे तुम्ही जे काय घ्याल ना तर वजन करूनच त्याचं अमाऊंट सांगितली जाते.
जास्त असे मोठे मोठे हॉटेल्स वगैरे असतात ना, तिथे हे जास्त त्याचा उपयोग आहे. इथे पण डबेच आहेत. हे काय लागतं? हे बघा, पिलो पण आहे. Cushion पण आहे. हे glass आहेत स्टीलचे. इथे पण डबेच आहेत, इथे पण मांडीचे आहेत. म्हणजे काय काय ठिकाणी असं सेम सेम सगळं ठेवलेलं आहे. ये बोतल भी दिखा दो। ये 80 रुपए। हे बघा किती रुपयाला आहे? 80 रुपए। 80 रुपये 80 रुपयाला ही बॉटल आहे. किती लिटरची? 2 लीटर। 2 लीटर की बॉटल आहे वो. 2 लिटरची आहे ती बॉटल. आणि बघा ना किती मस्त कमी रेटमध्ये, म्हणजे खूप चांगलं प्रोडक्ट आहे. 3 कलर इसमें, ऐसे 3 कलर। अच्छा, तर हे बघा. हा, घ्यायचे का तुम्हाला? हा, नवीन आलंय काहीतरी. पहिले अगोदर नव्हती ही, होती का? नाही ना, पहिले नहीं थी ना. पहले अभी, पहले से है। अच्छा, मैंने अभी देखा है क्योंकि मैं कभी कभी आती हूँ ना, बहुत कम आते हैं हम लोग, तभी मैंने देखा. तर हे बघा, बघू शकता तुम्ही, भरपूर म्हणजे कमी बजेटमध्ये इथे तुम्हाला सगळं. 22 रुपए की एक पड़ती है कुंडी। हा, हे बघा, ही कुंडी आहे ना, ही 20-22 रुपयाला एक आहे, एक पर पीस. ये ऊँची रेट। कोणती दिखा ना. काय ते बर्नी है। बरणी का? इस भी खोलो पे। नाही, फुलावर आहे का तुम्ही? क्वालिटी मस्त आहे. हा, किती एयर टाइट है। किती वजन पे है। वजन पेन सगळं वजनावरती नाही ते. वजन आहे ना ह्याचं. सगळं वजन. पण मस्त आहे, मला आवडली. अच्छा, ह्याच्यामध्ये एअर टाईट आहे डस्टबिन. बर्नी बर्नी। हे टाईट आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये वेफर्स वगैरे, पॉपकॉर्न वगैरे हवा जाणारच नाही ह्याच्यामध्ये. चाकणं वारी ठेवा. हा, आणि मस्त आहे, क्वालिटी पण चांगली आहे. हाँ, तो वीडियो यूट्यूब पे जाएगा। एयर टाइट। एअर टाईट आहे हा डब्बा, बघा मस्त आहे, लहान मुलांसाठी वगैरे. टिफिन आहे ना? टिफिन. अभी एयर टाइट है। भाजी वगैरे धुण्यासाठी कडधान्य वगैरे कधी कधी आपण टोपामध्ये वगैरे धुतो आणि गाळतो ना, तर जास्त सांडून जातात. तर हे बघा ना किती छान, रुपयापर्यंत येणार, 30 रुपीजपर्यंत तरी इथे मिळालेले आहेत. शॉपचे हे स्टाफ आहेत, सबस्क्रायबर आहेत ते माझे, त्यामुळे त्यांनी सांगितले की आम्हाला अजून आहेत, पण सगळे बिझी आहे, सगळे कस्टमरला हँडल करतात ना, म्हणून. रेट इतना ज्यादा नहीं है। ये रोड दिखाओ ना। कौन सा? ये एक अच्छा, वो ये है ना. हाँ, वजन तो 5.5 रुपए से आता है। बाप रे, 5.5. हाँ, ये वाला बोलो ना आप, 100 रुपये में. हे बघा, ही जी छोटी कुशन आहे ना, तर व्हिडिओ ये सब हे बघा, ही छोटी ये कुशन आहे सेलो ना, कंपनी का है। चालूच ठेवा. ही 100 पर्यंत येणार. ये सेलो कंपनी का है ना। हा, हे काय आहे ते? ड्रॉवर है। ड्रॉवर. ड्रॉ सेलो कंपनी का। सेलो, हा, सेलो कंपनी चांगली आहे. अच्छा वाली कंपनी, सेलो कंपनी. हे बघा, हे किती मस्त आहे, ड्रॉवर आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही छोटे छोटे कंटेनर डबे वगैरे ठेवू शकता. बघा ना, मसाला वगैरेचे डबे वगैरे, हळद वगैरे त्याचे. आणि हे बघा किती मस्त आहे. म्हणजे इझी टू कॅरी असं, हे बघा ना किती मस्त आहे. वजनावरती आहे, 500 रुपयापर्यंत येऊन जाईल ते. हे पण कंटेनर मस्त आहे हो. दोनच आहेत, पण मस्त आहेत. ऍक्च्युली ना, कमी बजेटमध्ये ना इथे यायला पाहिजे. कमी बजेटमध्ये चांगलं. इथे हँगर वगैरे. आणि मग अशी बोलली होती ना ती कुंडी, त्याची कुंडी आहे ना, झाड लावण्याच्या, ते 20 रुपयाला एक आहे. 20-22 रुपयापर्यंत एक येऊन जाणार. काही ते टिश्यू पेपर आहेत. टिश्यू पेपर तिथे, हे प्लास्टिकचे पिशव्या आहेत.
आणि ते हे बघा डायरेक्ट हा सेट पण तुम्ही घेऊ शकता किंवा याच्यामध्ये 6 पीसचा सेट आहे हा 190 रुपये का 190 ना 190 रुपयापर्यंत येईल. म्हणजे काय काय वस्तू ज्या सेम आहेत ना कितीला काढणार ना? 160 रुपये का 160 अच्छा हे बघा 160 रुपयाला 3 पीसचा सेट आहे आणि हे पण एअर टाईटच आहे. हे बघा ना भारी आहे लॉक वाले आहेत ना. काही ठेवू शकतो ना आपण त्यामध्ये. मी बोलते ना डिमार्टला जाण्यापेक्षा तुम्ही इथे या शॉपमध्ये अपना बाजार ना अपना बाजार. त्याचा ॲड्रेस मी तुम्हाला सांगते काय ते मेन्शन करते पण इथे एकदा व्हिजिट करा तुम्ही. आता ॲक्च्युली मला टाईम नाही मला जरा बाहेर जायचं म्हणून जरा 150 रुपयापर्यंत ते येते. घ्यायचंय का सॅल्युटेप घ्यायचंय का बंडल. हाँ टेप हो गया टेप का तो हा शॉपिंग बोर्ड आहे आणि 150 रुपयापर्यंत येऊन जाणार ना. क्वालिटी पण चांगली आहे. सारी गर्दी आहे भरपूर पब्लिक आहे. आज संडे ना संडेमुळे भांडी घासली का 200 रुपये का हा हे लेमन का हे बघा भांडी घासायचं हे लिक्विड आहे 200 रुपयाला. किती लिटरचं आहे? 5 लीटर अच्छा 5 लिटरचं आहे हे 200 रुपयापर्यंत येऊन जाईल. 6 पीस फ्रेशनर आहे. किती रुपयापर्यंत? 100 रुपये 100 रुपये. हँडवॉश आहे. हँडवॉश घ्यायचं होतं ना आपल्याला सध्या आहे हँडवॉश. एक वरती एक फ्री आहे आणि इथे बघा सगळे काचेचे ग्लास आहेत. हे बघा मस्त आहे. बियर हो हे घ्या ना बोल ना ती घेऊया. हे बघा इथे काचेचे मग आहेत चहा पिण्यासाठी आणि इथे काचेचे बाऊल आहेत. इथे पण इथे बाऊल सगळं एका वेळी फ्री आहे. हे बघा एक वरती एक सगळं या सेक्शन मध्ये एक वरती एक सगळं फ्री आहे. हे बघा काचेचे बाऊल आहेत. इथे पण म्हणजे साईज आहेत बाउलचे पण साईज आहेत. इथे ग्लास आहे. इथे काचेच्या प्लेट्स आहेत. इथे सगळं एक वरती एक फ्री आहे. तुम्ही काही पण काही बघा घेता का मग काचेचे तुम्ही आल्यावर काचेचे ग्लास मध्ये भाई सेल्फी तो हो सकता है ना ग्लासच आहे. हाँ करेंगे. हाँ तो जाके एक सेल्फी खींच बाहर भी देख लेंगे ना. हे पण काचेचे ग्लास आहे. सगळं बाय वन गेट वन फ्री आहे. मस्त ना. ये भी बाय वन गेट वन फ्री आहे ना सर. हाँ. अच्छा इस दुकान में जितना आइटम है सारा बियरचा ग्लास बघता ते बियर पित तर नाहीत पण बियरचा ग्लास बघायचा आहे त्यांना कसं आहे ते. तर कसं आहे माहिती आहे तरी पण पाहतायत बघू कधी इच्छा झाली तर त्यासाठी त्यांनी बघायला घेतलंय. ये कैसा है कितने का ये मैट ये वाला 222 पे. वजन पे मिलेगा. अच्छा अच्छा हे बघा ही मॅट आहे रब्बरची मॅट आहे. अच्छा 1 फीट चाहिए 2 फीट चाहिए मिल सकता है. हाँ लेकिन कितना फीट का 222 में मिलेगा? वजन पे है. वजन पे है. 222 हाँ इसमें ग्रीन वाला है है ना 2 कलर. दिखाओ ना जरा ग्रीन वाला. हो बियरचा ग्लास बियरचा म्हणजे हा पण आहे ना हा बियरचाच ग्लास आहे ना. हे बघा हा पण अच्छा आपण घेतला तो सेम तसा नाही मिळणार कारण की तो डीमार्ट मध्येच होता. छोटा साईज वाला टिश्यू पेपर दिखाव ना किधर आहे. हा हाच बघितला. हा आपण घेऊया पिंक आणि ब्ल्यू दोन घ्या. सगळ्यात मोठी साईज घ्या मला वाटतं ही मोठी साईज नाहीये. हो जम्बो साईज घ्या. ये लो 124 ला कितीला? 124 रुपये. अच्छा हा 124 ला. सिंगल घेतला तर 124 ला आहे आणि पूर्ण सेट घेतला तर कितीला आहे काय हो
पूरा सेट पूरा सेट चाहिए तो आपका 320 रुपयाला पूर्ण सेट असणार आणि एक जर घेतला तुम्ही तर 124 रुपयाला आहे बघा. मस्त आहे. कंटेनर खूप चांगले तिथे आणि मटेरियल पण चांगलं आहे बघा. खूप गर्दी झाली आहे आज संडे असल्यामुळे बघू शकता तुम्ही. हे बघा खूपच गर्दी झाली आहे. आणि त्यात ग्लास आहे हा दाखवा. हा सेट कितीला आहे? 280 का. तर हे बघा 6 ग्लासचा सेट आहे हा ज्यूसचा 280 रुपयाला बघा. बघू शकता. अच्छा गणपती असल्यामुळे ना खूप जास्त गर्दी झाली. काहीतरीच गर्दी आहे बघू शकता. छोटे छोटे डस्टबिन स्टीलचे. मला वाटतं तो इथे नाहीये ग्लास. जो अपने पास नया सामान आता है हम लोग उसका सब वीडियो बना के डालते हैं. अच्छा कम से कम रेट में आपको दे देगा. अगर आप यूट्यूब चला रहे हो आपके माध्यम से इधर कोई आ रहा है ना तो 222 रुपये किलो है. 10 रुपये कम करके हम आपको दे सकते हैं. 222. हाँ पहले 222 हुआ है. अच्छा अगर आप यूट्यूब के माध्यम से अगर आपके कोई आ रहा है तो 222 है तो 210 के हिसाब से आपको अच्छा हां हां. मंडळी आता आमची शॉपिंग झाली. भरपूर काय काय घेतलंय आम्ही बघू शकता. आणि बघा चला तर मग भेटू. तुम्ही माझ्या या व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला सांगा आणि व्हिडिओला कंटिन्यू राहा. आहेच बघू शकता. हे बघा बघू शकता तुम्ही. हे आपणा बाजार आहे. हे बघा 222 रुपये किलोने स्पेशल ऑफर. गणपतीची ॲक्च्युली ऑफर लावली त्यांनी 222 रुपये किलोने. आणि हे बघा आम्ही भरपूर काय काय घेतले. चला हां चला. चल मग ओके. भरपूर काय घेतलंय. नाही आपला डब्बाच घ्यायचा होता ना ऍक्च्युली. डब्बाच आपल्याला शॉपिंग केलेली आहे. तर तुम्ही पण इथे या. इथे होलसेलमध्ये सगळं मिळतं. चांगलं सगळं मिळतं. आणि हे कुठे आलं हो? हे शापूर रोडला आहे. शहापूर रोडला आहे आपला बाजार. तुम्ही इथे नक्की या. हायवे टच आहे. हायवे टच आहे. आणि माझ्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. ठीक आहे ओके बाय. हे बघा शेती केलेली लोकांनी किती छान वाटतं बघा ना. पूर्ण ग्रीन झालंय. ऊन पण पडलंय आणि आभाळ पण आलंय बघू शकता तुम्ही. बघा ना आणि आता संध्याकाळचे 6 वाजायला आले. इथे या नक्की तुम्ही. हे शॉप आहे ना कमी म्हणजे दरामध्ये ना तुम्हाला चांगल्या वस्तू भेटून जातील. आणि सगळं इकडे म्हणजे काय नाही असं नाही. सगळं जे डिमार्टला मिळतं ना त्या सगळ्या वस्तू आहेत. फक्त किराणा नाही इथे. कडधान्य वगैरे हे सगळं इथे नाही मिळत. तर हे बघा इकडे पण हे फर्निचरचे शॉप आहेत ना हे पण होलसेलमध्ये सगळं तुम्हाला फर्निचर. रोड आहे ना हो हा. रोड आहे ना. त्यांना ॲक्च्युली फिरायला जायचं ना म्हणून आमची गाडी लागली. जस्ट आता घरी पोहोचलो आणि आता आमचं गाव आहे. तुम्ही बघू शकता पोहोचलो. काय हो मग आता तुम्ही मॅच खेळायला जाणार आहे. मॅच पहिलं खेळायचं. मॅचला पहिलं प्राधान्य देतात ते. तर टाईम पण भेटत नाही त्यांना आणि त्यामुळे मॅच जस्ट आम्ही घरी पोहोचलो बघू शकता तुम्ही. चला तर मग या. तर संध्याकाळचे वाजले
सो मंडळी, आता संध्याकाळचे 7 वाजलेत आणि तुम्ही बघू शकता आता आमची संध्याकाळची जेवणाची तयारी चालू आहे. आणि बघा ताईंनी ओले बोंबील साफ करायला घेतले. आणि आज काय बनवणार ताई आपण? फ्राय, पापलेटचा रस्सा. बोंबील फ्राय, पापलेटचा रस्सा. दुपारी आम्ही पापलेट फ्राय खाल्ले होते आणि आता पापलेटचा रस्सा करणार आहे आम्ही. तर त्याच्यामुळे आता आम्ही जास्त आणले होते ना सकाळी, तर मग आम्ही असं ठरवलं की संध्याकाळी रस्सा बनवायचा आणि दुपारी फ्राय खायचे. कारण दुपारी टायगर प्रॉन्सची बिर्याणी होती ना, त्यामुळे मग त्यावेळेस आम्ही फ्राय खाल्ले. मग आता बघा तुम्ही, हे बघा साफ करतात ताई. कशी साफ करतात बघ. हे बघा साफ पण करायचं आम्हाला माहिती आहे. बघा आम्ही कसे साफ करतो. म्हणजे काय काय वेळेस असं होतं की कुठले मच्छी मार्केटमध्ये पूर्ण साफ करून नाही मिळत ना, मग आपल्याला करायला लागते. साफ करून देत नाही ते. हे सगळं असं घाण असते. हे बघा कचरा तो असं काढायला काढावं लागतात पूर्ण. हे पूर्ण असं काढून घ्या. तर हे बघा ताईंनी कोळंबीचा रस्सा घेतलाय करायला. हे बघा ताई, यामध्ये काय टाकलं तुम्ही? लसूण ना, आणि वाटण कसलं टाकलं? हिरवी मिरची, कोथिंबीर आणि अद्रकचं ना. अद्रक ते थोडंसं आणि हे असतं खोबरं आणि कांदा भाजून. खोबरं आणि कांदा भाजून ते थोडंच टाकलं ना, 1 चमचा ना. तर हे बघा आम्ही कोळंबी घेतली बनवायला. हे बघा लालसर करायचं वगैरे. बघा हे बघा त्यामध्ये कोळंबी ऍड केली आणि कोळंबीला हे केलेलं ना तुम्ही, हळद, धने जिरे पावडर आणि लाल मसाला आणि मीठ थोडंसं मॅरिनेट केलेलं ना अगोदर. हे बघा ड्राय करणार आहे की रस्सा करणार आहे ताई? थोडा असं म्हणजे घट्ट रस्साच करणार आहे, एकदम पातळ पण नाही. कोळंबीचा टायगर प्रॉन्स आहेत ना, हे मोठी कोळंबी असते ना ती वाली आहे ही. आता पाणी ऍड केलं त्यामध्ये, बघू शकता. आणि हे मस्त एकजीव करून घ्यायचं, मसाला वगैरे सगळं एकत्र करायचं ते. बघा आमची अशी पद्धत आहे. तुम्ही कसं बनवता कोळंबीचा रस्सा कमेंट करून सांगा मला आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. बघा अजून थोडं पाणी ऍड केलं त्यामध्ये आणि ब्लॉग बघत राहा. अजून आम्हाला जेवण बनवायचे, मच्छी वगैरे फ्राय करायचे, तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तोपर्यंत बाय. आमच्या मम्मी आणि आमच्या जावताई वगैरे आलेल्या आहेत. आमच्या आत्या पण बसलेल्या आहेत, चहा पित आहेत, बघू शकता तुम्ही. मंडळी आता संध्याकाळचे 8 वाजले आहेत आणि रात्रच झाली, 8 वाजले आणि आता जेवणाची तयारी चालू आहे. मग अशी ताईंनी कोळंबीचा रस्सा केला, दाखवला मी तुम्हाला. आणि आता मम्मींनी पापलेटचा रस्सा करायला घेतलाय. हे बघा पापलेट स्वच्छ धुवून घेतले आणि त्यावर हळद, मीठ, धने जिरे पावडर हे केलेलं आहे. आता बघा मी दाखवते तुम्हाला मम्मी कशा बनवतात ते. हे बघा तेल गरम झालं, तेलामध्ये लसूण हे केलं. लसूण थोडा लाल झाला ना की मग त्यामध्ये मम्मीने डायरेक्ट टाकायला घेतले पापलेट, अख्खे पापलेट टाकायला घेतले. हां हो, हे बघा मम्मी किती मस्त बनवतात. पापलेटचा रस्सा, वाव किती मस्त दिसतो, कलर मस्त दिसतो.
या मसाला मम्मी घरगुती मसाला आहे ना तो, त्याला कलर बघा ना किती आहे. एकदम लाल. हे बघा अख्खे पापलेटचा रस्सा, अख्खे पापलेट. आता हा पापलेटचा रस्सा पण ना आमच्याकडे अशा पद्धतीचा बनवतात. तर तुमच्याकडे कसं बनवतात, कुठल्या पद्धतीने वगैरे, तर कमेंटमध्ये मला सांगा. जसं कोळंबीचा पण मी तुम्हाला मगाशी सांगितलं, आणि आता पापलेटचा पण बघा रस्सा. आणि हे ना टोमॅटोची पेस्ट आहे, टोमॅटोची पेस्ट आहे. हे बघा मंडळी, आज आम्ही चिकन चुलीवरती भाजायला घेतलंय. तर त्याची प्रोसिजर मी ॲक्च्युली तिकडे गेली आणि ताईंनी इकडे स्टार्ट केलं होतं, मी बघितलं नाही. तर मी ताईंना आता विचारते, ताई काय काय याला मेरिनेट केलेलं आहे? याच्यामध्ये चिकन 65चा मसाला टाकलाय आपण. हां आले लसूणची पेस्ट टाकली आहे हां. आणि थोडी रेड चिली पावडर अच्छा. आणि मीठ हम्म, हम्म. आणि आपण आणि कलरसाठी रेड कलर टाकतो. अच्छा, तो फूड कलर असतो तो ना? हां हां, असं असं. आता आपण हे ह्या तारा आपण आणलेल्या आहे, त्या तारामध्ये भरणार आहोत. अच्छा. आणि हे या ज्या तारा आहेत त्याला तुम्ही बटर लावले का, अमूल बटर? अच्छा, म्हणजे ते चिकटणं चिटकू नये म्हणून, असा त्याचा मसाला चिटकू नये म्हणून. आपण हां, हे बघा हे बटर आपण भाजताना वरून ब्रशने लावणार आहे. असं असं, म्हणजे जेव्हा भाजायला ठेवू तेव्हा असं. तर बघू जरा तुम्ही कसं हे करता. हे असं टाईमनी करायला घेतलंय. आणि हे आता 2 ह्याला अगोदर लावून झालंय टाईमचं, तर तिसरं हे चालू आहे बघा. पण बनवणार आहोत घरच्या घरी चुलीवर चिकन 65 अच्छा, चिकन 65 ना? किंवा तंदुरी. हां, ह्याला चिकन 65 किंवा तंदुरी पण बोलू शकता. हे आपण फ्राय पण करू रोस्टेड, शकतो हां आणि रोस्टेड चिकन हे पण करू भाजी पण शकतो. फ्राय पण करू शकतो, बरोबर आहे. आणि भाजू पण शकतो चुलीवरती. तर आज आमचा असा प्लॅन झालाय की आपण भाजूनच खाऊया, कारण की आम्ही फ्रायवाले नेहमीच खातो ना, म्हणून मग जरा भाजून खालची टेस्ट वेगळीच ना, चुलीवरचं ते पण. त्यामुळे तुम्ही बघा आम्ही कसं बनवतो ते तुम्हाला दाखवते. मी ब्लॉगमध्ये माझ्या कंटिन्यू राहा, तुम्हाला दाखवते. हे बघा मंडळी, डॅडींनी भाजायला घेतले आणि माऊ मुलं तर लावतो. चूल आहे ना जास्त तापल्यामुळे ना फास्ट होतं. माऊ खूप जास्त ना. तर हे बघा आम्ही सगळे इथे आम्ही चिकन भाजायला घेतलंय. हे बघा, वाव किती छान वाटतं ना. बार्बिक्यू नेशन. हे बघा, आणि माऊचं हे चालू आहे. अमूल बटर लावते माऊ. जास्त नको लावू. हे बघा, ह्यांची मस्ती चालली दोघांची. आमच्या मोठ्या ताई आहेत, जावताई आहेत मोठ्या. आमचे दादा इथे बसले. आणि माऊचं काय, माऊ तुला जमतंय का जमवते?
काय कॉम्प्युटर तर लॅपटॉप तरी घे बाबा माझं ते पण सेमच असतं मग तिला प्रॅक्टिस मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये तिला 20 आहे पण ते बोलतात लँग्वेजचे सब्जेक्ट आहेत ना ते त्याच्यामुळे ते फुल मार्क्स नाही देत मग 1990 आहेत म्हणजे दोघांमध्ये ती काय करते पैकी 19 आणि मॅथ्स मध्ये पैकी 18 आणि ईव्हीएस मध्ये एजच्या मानाने ताई काय ईव्हीएस मध्ये तिला 25 पैकी 22 आहेत आणि कम्प्युटर मध्ये कमी 10 पैकी 5 आहेत हा ते थोडंसं टफच आहे ना. त्यातलं इथे आल्यावरती ना आम्हाला जायची इच्छाच नाही होत. एक तर मम्मीचं जेवण पण खूप टेस्टी असतो, छान बनवतात मम्मी नॉनव्हेज जेवण, व्हेज पण छान बनवतात. पण इथे सगळे असल्यावरती आम्हाला जरा चांगलं वाटतं, जास्त लोक असल्यावरती आम्हाला जरा मज्जा येते आणि जरा खूप छान वाटतं फॅमिली आपली सोबत असल्यावरती. तर बघू आता मग तुम्हाला हा तरी आता आम्ही चाललो आमच्या घरी. आता रात्रीचे 12 वाजलेत आणि ह्यांना कामाला जायचं त्यामुळे जावं लागतंय, नाही तर इच्छा नाही होत इथून जायची लवकर. तर दिवस कसा गेला 2 दिवस काय समजलंच नाही आम्हाला. आता मंडळी आता आम्ही जस्ट आमच्या घरी पोहोचलो. मी या व्हिडिओचा एंड इथेच करते आणि तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला न्यू असाल तर. आणि तोपर्यंत भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये परत. बाय, गुड नाईट.